लक्ष्मण रामपुरे तुम्हाला भेटायला आलते बघा. ते वय सगळ्यांची वाट लावतच फिरत असतात की ते. वाट लावतात म्हणजे नेमकं काय करतात? ते का नाही लग्न जुळवाजुळीचे काम करतात ग. ओ पप्पा काय हुडका लागलाय? दीदी रिमोट ग. रिमोट का नाही पप्पा, दिल्लीवाल्याकडे आहे. दिल्लीवाल्याकडे? काल राऊत साहेब म्हणालते तुमच्या सगळ्यांचा रिमोट मोदी आणि अमित साहेबांकडे आहे. दीदी कोर्टाने जर नोटीस पाठवली की 15 दिवसात हजर व्हा म्हणून लोक लगेच हजर होत्यात. होय कोर्ट आहे ते, व्हायलाच पाहिजे की हजर. मग तुला एक विचारू? विचारा की पप्पा. जर समज देवांना नोटीस पाठवली की 15 दिवसात हजर व्हा म्हणून, मग लोक हजर होतील काय? शू पाहुण्यासनी चहा द्यायला तिथनं सोन्याचा कप दे. दादा तुम्ही सोन्याच्या कपातून चहा पिताय? तसं नाही दादा, दरवाजाच्या बाहेरच्या देवळीतल्या कपाला आम्ही सोन्याचा कप म्हणतोय. पप्पा सकाळी टीव्हीवर पत्रकारांना बायका प्रतिक्रिया काय द्याल त्या माहित आहे काय? काय देतो त्या प्रतिक्रिया? सख्खा भाऊ आम्हाला 100 रुपये देत नाही आणि मानलेला भाऊ आम्हाला 2100 रुपये देणार आहे. तुम्ही त्या पुतळ्याचं काहीतरी करा बघा. काय झालं दीदी? रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्या बायका म्हणाल्या हा माणूस आमच्याकडे बघून खोकतोय म्हणून. अगं आहे गल्लीतले लोक म्हणतात एवढं मोठं झालंय अजून लग्न कधी करणार म्हणून. बाळा अजून तू लहान आहेस रे. आई आपल्या आईला आपलं पोरग लहानच वाटणार की. ए मम्मी मी पण आलो थांब. ए दीदी कुठं चाललाय दोघं पण रागानं? दीदी जाताना दोघं तुम्ही रागाने गेला, येताना तुम्ही दोघं का असं यायला लागलाय? पप्पा शेजारच्यांचे लाडू बिघडल्यात म्हणून हसू यायला लागले. काय पप्पा असं का खुळ्यावानी बोट पॉलिश करायला लागलाय? रेशनवाला म्हणत तुमचा अंगठा उठत नाही उद्या म्हणून म्हणतात मी बोट पॉलिश करायला लागलोय. पप्पा आज तुम्ही लय चिकन दिसायला लागलाय की. अगं खोळे चिकन म्हण ग. चिकन म्हणली की मला कोंडी म्हणून कापून खातील. दादा उठा उठा दिवाळी आली. पप्पाचा किस्सा रिकामा करायची वेळ आली. मम्मी ना बरे कधीन दीदी ये लोगावर दीदी ಎಲ್ಲಿ ಪಪ್ಪ ನೀನೇ ಅಂದ್ಲ ಮಮ್ಮಿ ನಾನು ಬರೀಗೆ ಜನ ಹಂಗಿಲ್ ಪಪ್ಪ ನಾ ಒಯ್ ಮೇಲ್ ಪೇನ್ಲೆ ಬರೇಕದೀನ್ दीदी धनगराज मी एसटीतनं आरक्षण पाहिजे. पप्पा एसटीतनं आरक्षण कसं देताय तो? खोळ्यावाने असं का हसायला लागलाय पप्पा? काय सांगू दीदी तुला, मुख्यमंत्री कोण होते, तुमच्या भागाचा आमदार कोण येते, माझा जीवनाचा सर्वे तुझी मम्मी करत्या, ह्याने मला विचारायला लागले सरकार कुठलं येते म्हणून. दीदी वड्याला पाणी वाढलं असेल नाही? ते कसं काय हो पप्पा? अगं गावानं धुणं धुतलेलं सगळं पाणी वड्यालाच की.
आयुष्यात असं काम करा की जिवंतपणे लोकांनी पाय धुतले पाहिजेत. मेल्यावर काय सगळ्यांचेच पाय धुतले जातात.